गुड इव्हनिंग, शुभ संध्या, नमो नमः. आजचा इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा घटक परीक्षेला 3 मार्कासाठी आहे. समास त्याचं नाव आहे. समास कशाला म्हणतात? समासचे किती प्रकार आहेत? परीक्षेमध्ये संपूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत म्हणजे हाफ संस्कृत ज्यांचं आहे आणि फुल संस्कृत ज्यांचं आहे, त्या दोन्हीसाठी आहे आणि परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न येतात, ते सगळे म्हणजे बोर्डाच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न तुम्हाला ॲज इट इज बघायला मिळणार आहे. त्यानंतर खूप सारे उदाहरण जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये हे होऊ शकतं, की ह्याच आजच्या लेक्चरमधील उदाहरण परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे आजचं हे लेक्चर शेवटपर्यंत तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे, ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तुम्हाला पेन, पेन्सिल, नोटबुक जे आवश्यक असेल ते घेऊन बसा. नोट्स काढायच्या आहेत आणि पूर्ण लेक्चर क्लास आज अटेंड करायचा आहे. मध्ये थांबायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही. पूर्ण लक्ष तुमचं मस्त ह्या टॉपिककडे असलं पाहिजे. महत्त्वाचा घटक आहे. 3 मार्क आज पक्के होऊ शकतात, फिक्स होऊ शकतात आणि व्याकरण तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या स्किप करू शकता तुम्ही जर हा समास टॉपिक व्यवस्थित केला तर. परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न येतात ते अगोदर बघूया. हे ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे, फुल संस्कृत आहे त्यांच्यासाठी परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो. ठीक आहे. समासानां तालिकापूर्तीं कुरुताः हा प्रश्न 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यांचं फुल संस्कृत आहे. त्यामध्ये समस्त पदम दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला सामासिक शब्द म्हणतो आपण त्याला. ते जोडलेला शब्द आहे, समास झालेला आहे. इथे समास वेगळा करणे, विग्रह करणे त्याला म्हणतो आपण. तर मातृसेवा असेल तर मातुः सेवा, माताची सेवा. षष्ठी विभक्तीचं तिथे रूप आहे मातुः. तर त्यामुळे हे षष्ठी विभक्ती असल्यामुळे ते विभक्ती तत्पुरुष आहे आणि षष्ठी तत्पुरुष येतं. तर उत्तर लिहिणे हे अपेक्षित होतं. तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न पूर्ण संस्कृतवाल्यांसाठी असणार आहे. त्यानंतर मृगशृंगालो इतरेतर द्वंद्व आहे. विग्रहामध्ये वितरित 2 समास विग्रह करत असताना मृगः च आणि शृगालः च अशा प्रकारे त्याचा विग्रह केला जातो. तर पुढे आपण हा घटक घेणार आहे, की कशाप्रकारे विग्रह केला जाईल, काय त्याचे नियम आहेत, कोणते उदाहरण कसे सोडवायचे. हे कोणासाठी आहे? ज्यांना 100 मार्क्सचं संस्कृत आहे, फुल संस्कृत आहे त्यांना. हाफ संस्कृतवाल्यांना सुद्धा प्रश्न आहे. हे ज्यांचं कंपोझिट किंवा हाफ संस्कृत ज्याला म्हणतो, त्यांच्यासाठी हा प्रश्न असतो. समास विग्रहाणां समास नामभिः सह मेलनं कुरुत. इथे सुद्धा 6 पैकी 4 मार्कला आहे. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. सगळे सॉल्व्ह करू शकता. त्यापैकी तुम्हाला जे बरोबर आहे त्यामध्ये मार्क मिळतात. विविधानि बीजानि. आता हे विविधानि बीजानि कोणत्या समासाचं आहे? तर कर्मधारय समासामध्ये आहे. दोन्ही शब्द एकसारखे असेल, तर विशेषण-विशेष्य संबंध आहे आणि त्यामध्ये इतर कर्मधारय समास आहे. दिने-दिने सेम शब्द रिपीट होत असेल, तर ते अव्ययभाव समासमध्ये होतात. त्यामुळे तिथे अव्ययभाव समास आहे. प्रतिदिनम त्याचं समुच्चय पद होतं. लवणं हस्ते यस्य सः. त्यांचं हाफ संस्कृत त्यांना अगदी अगदी सोपं आहे बघा. लघुणं हस्ते यस्य सः. ते यस्य सः, यस्या सा असं जर आलं, तर तिथे बहुव्रीही समास आहे असं समजून घ्यायचं. न इच्छा न, न ने सुरुवात होत आहे. नकारार्थक शब्द आहे. म्हणून त्याला नय तत्पुरुष नय तत्पुरुष समास आहे. चिंतायाम, चिंतायाम सप्तमी विभक्ती आहे. चिंतायाम मंगना म्हणून याला सप्तमी तत्पुरुष विभक्ती आहे. कवयः च पंडितः च, 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 च हे द्वंद्व समासमध्ये आहे आणि ते एकच द्वंद्व आहे. तर समाहार आणि इतरपैकी इतर द्वंद्व योग्य उत्तर आहे. ज्यांचं हाफ संस्कृत आहे, अर्ध संस्कृत आहे, अर्ध हिंदी आहे, त्यांना हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ज्यांचं फुल संस्कृत आहे, पूर्ण तालिका करण्यासाठी असा प्रश्न असतो. अगदी सोपा आहे बघा. जर तुम्हाला समासाचं नाव दिलं असेल, समस्त पद दिलं असेल, तर विग्रह करणे सोपं जातं. कारण की समास कोणता करायचा ते सुद्धा क्लिअर आहे. आणि दोन्हीसाठी सोपं आहे. म्हणजे 3 मार्क तुमचे फिक्स होऊ शकतात, जर आजचं लेक्चर तुम्ही व्यवस्थित अटेंड केलं. हाफ संस्कृतवाल्यांना तर हमखास काही ट्रिक्स जरी लक्षात ठेवल्या, तरी त्यांना हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. ते कठीण आहे, अवघड आहे असं न समजता सोपं आहे, असं समजून जर आजचं लेक्चर अटेंड केलं, तर नक्की तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे.
समास किती आहेत? कोणकोणते आहेत? समास कशाला म्हणतात? ते आपण बघूया. समास म्हणजे काय? तर संक्षिप्त रूप करणे, शॉर्ट रूप बनवणे, छोटं रूप बनवणे त्याला समास असं म्हणतात. म्हणजे वडा आणि पाव न म्हणता आपण संस्कृतमध्ये त्याला वडापाव मराठीमध्ये वडापाव म्हणतो. पुरणपोळी न म्हणता पुरण घालून केलेली पोळी असं म्हणतो. ठीक आहे. पुरण घालून केलेली पोळी न म्हणता पुरणपोळी म्हणतो. सूर्याचा उदय न म्हणता आपण फक्त सूर्योदय म्हणतो. त्याच प्रकारे संस्कृतमध्ये सुद्धा जे शब्द आपण कमी करू शकतो, ते शब्द कमी करून इथे समासाचे काही प्रकार पडलेले आहेत. कमीत कमी 2 शब्द जोडले जातील. तर जोडल्या जाणाऱ्या दोन्ही शब्दापैकी अर्थाच्या दृष्टीने कोणता पद महत्वाचा आहे? कोणाच्या दृष्टीने? अर्थाच्या दृष्टीने. मीनिंग त्या आधारावर समासाचे 4 प्रकार आहेत. जर पहिलं पद महत्वाचं असेल, तर तिथे अव्ययीभाव समास आहे. जर दुसरं पद महत्वाचं असेल, तर तिथे तत्पुरुष समास आहे. जर दोन्ही पद महत्वाचे असेल, तर तिथे द्वंद्व समास आहे आणि दोन्ही पद महत्वाचे नसून त्या कोणाविषयी जर माहिती सांगितली जात असेल, तर तिथे बहुव्रीही समास होतो. पूर्वपद प्रधानम अव्ययीभावः त्या पुस्तकामध्ये सगळे दिलेले आहेत परिभाषा डेफिनिशन. तुम्ही जर समास टॉपिक ओपन केला तर तुम्हाला लक्षात येईल. पूर्वपद म्हणजे पहिलं पद. आता जोडल्या जाणाऱ्या पदापैकी जे फर्स्ट आहे, त्याला पूर्वपद म्हणतो. तर जे आहे त्याला उत्तरपद म्हणणार. दोन्ही पदाला उभयपद असं म्हणतो. उभय म्हणजे दोन्ही पद आणि बहुव्रीही समासामध्ये अन्य विषयी माहिती सांगितली जाते. जसं दशानन, दश आननानी यस्य सह. दश म्हणजे 10, आनन म्हणजे चेहरा किंवा फेस. 10 मुख आहे ज्याचे. दशानन. दश पण महत्वाचं नाही, 10 महत्वाचं नाही आणि आनंद महत्वाचा नाही. परंतु 10 मुख आहे ज्याचा ज्याचे. असं त्याच कोणाविषयी म्हणजे दशानन म्हणजे रावण. दशानन म्हटले की रावण आपल्याकडे येतो. तो कोणाविषयी अन्य विषयी सांगणारा शब्द जो आहे त्याला आपण इथे पूर्वपद प्रधान अव्ययीभाव, उत्तरपद महत्वाचं तत्पुरुष, दोन्ही पद महत्वाचे असेल तर द्वंद्व आणि अन्य पद प्रधान असेल तर तिथे बहुव्रीही समास होतो. त्यानंतर विभक्ती तत्पुरुष तत्पुरुषचे काही प्रकार आहेत. अव्ययीभावामध्ये फक्त सिंगलच एक समास आहे. परंतु विभक्ती तत्पुरुष, तत्पुरुष, नाही तत्पुरुष आणि कर्मधारे हे तत्पुरुषचे एक प्रकार आहेत. त्यानंतर द्वंद्व समासामध्ये द्वंद्व समासाचे 2 प्रकार आहे. इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. ओके. कोणकोणते आहेत तुम्ही पाठांतर करा. ओके. तुम्हाला 1-2 मिनिटं मी देतो. मी हे समास कोणकोणते आहेत पाठांतर करा. मला आवाज जरा डिस्टर्ब होतोय तर मी माईक लावतो. पाठांतर करा. तर चेक करा व्यवस्थित येत आहे का आवाज? बघा समासामध्ये आपण कोणकोणते समास बघितले? समासाचे प्रकार कोणकोणते आहे? तर अव्ययीभाव
तत्पुरुषमध्ये विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नय तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष. द्वंद्वमध्ये इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तेवढे आपण प्रकार त्याचे बघितले आहेत. डिटेल्स अजून बघणार आहे, परंतु हे मुख्य त्याचे प्रकार आहेत. आता क्लिअर आहे तुषार? आता बघा पुढे काही उदाहरणांनी एक-एक उदाहरणांनी आपण समजून घेऊया अगोदर हा समास, त्यानंतर परत त्याचे डिटेल्स मध्ये सुद्धा बघणार आहे. इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि विभक्ती तत्पुरुष समास हे तुम्ही 9वीच्या पुस्तकात शिकलेला आहात. ठीक आहे. त्यामध्ये इतरेतर द्वंद्व समासाचे काय नियम आहेत? तर धन, धान्यानी. तर दोनच शब्द आहेत, धन आणि धान्य. दोनच शब्द आणि जर बहुवचन समस्त पद असेल, धान्यानी जर असेल, तर विग्रह करताना प्रत्येक शब्दामध्ये बहुवचनचा प्रयोग केला आणि आणि प्रत्येक शब्दानंतर च च लावायचं असतं. तर धनानी च, धान्यानी. द्वंद्व समास करत असताना द्वंद्व मध्ये प्रत्येक शब्दानंतर विग्रह करत असताना च ह्या अव्ययाचा प्रयोग करायचा. जेवढे पण शब्द असतील त्या शब्दांमध्ये शब्दांनंतर च च लावायचं. आणि दोनच शब्द असल्यामुळे आता एक आणि एक 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 वचन जर घेतलं तर तिथे काय झालं असतं? तर तुम्ही मॅथ्स शिकला असेल, तुम्हाला गणित किती असेल, सामान्य गणित तर बेरीज येत असेल 1 अँड 1. तर एक एक वचन जर घेतलं असतं आपण, तर एक आणि एक किती झाले असते? 2. तर समस्त पद आपण जर द्विवचन मध्ये जर घेतलं, तरच तिथे एक एक वचन घेणे पॉसिबल आहे. परंतु समस्त पद हे पूर्ण जोड़लेलं से पद है। जो जुड़ा हुआ पद है यदि बहुवचन में है, बहुवचन मतलब कम से कम 3 होंगे। सिंगल है तो एक वचन, 2 है तो द्विवचन, 3 या 3 से ज्यादा है तो वहां पर बहुवचन का प्रयोग करेंगे। 3 बहुवचन का प्रयोग है और 2 ही है। हमें यदि 3 या 3 प्लस यदि हमें उसका टोटल चाहिए और 2 ही हमें लेना है, तो हम क्या करेंगे? वहां पे बहुवचन बहुवचन का प्रयोग करेंगे विग्रह में, धनानी च, अन्यानी च। और जब जोड़ेंगे तो हमें क्या करना है? पहले शब्द में जो मूल शब्द है धन को रखना है, बाकी विभक्ति चिन्ह हटाना है, च हटा देना है और जोड़ देंगे तो धन धान्यानी, ऐसा ये रूप बन जाएगा। अशा प्रकारे हे रूप होईल तिथे। त्यानंतर हस्तपादम, आता हा समाहार द्वंद्व आहे। 2 हात, नॉर्मली आपल्या व्यक्तींना सगळ्यांना 2 हात आणि 2 पाय आहेत, म्हणून इथे द्विवचन द्विवचनचा प्रयोग केलेला आहे। हस्तौ च आणि च सगळीकडे लावायचं, द्वंद्व समासाचा मध्ये विग्रहामध्ये च लावायचं। समाहार हो या इतरेतर च च लगेगा हे। हस्तौ च पादौ च एतेषां समाहार। यदि परीक्षा में जिनका हाफ संस्कृत है, मैच द फॉलोइंग में आता है, जहां पे समाहार शब्द दिख जाए ऐसे एतेषाम समाहारः, एतयोः समाहारः, वहां पे समाहार द्वंद्व। हस्तौ च पादौ च एतेषाम समाहारः, 2 हाथ 2 पैर इनका एक समूह। समाहार शब्द का अर्थ है समूह या ग्रुप। ओके, समूह म्हणजे काय? तर ग्रुप। 2 हात 2 पाय यांचा एक ग्रुप, एक ग्रुप, किती ग्रुप आहे? एक। त्यामुळे हे समस्त पद जे आहे ते नेहमी एक वचनामध्ये नपुसकलिंग मध्ये असणार आहे, नपुसकलिंग एक वचनामध्येच प्रयोग करणार हस्तपाद। हळदी कुंकू, जे आपण खूप प्रसिद्ध आहे, जे 2 गोष्टी एकत्र प्रयोग होतात, तीळ गुळ, उंदीर मांजर जन्मापासून वैरी आहेत, दूध साखर,
शब्द आहेत, की जे एकत्र प्रयोग केले जातात. ह्या 2 गोष्टीचा एक ग्रुप असं म्हणायचं असेल, तर तिथे समाहार द्वंद्व केला जातो. हस्तपादम, हस्तौ च पादौ च एतेषाम्। 2 हाथ, 2 पैर इनका समूह से समाहार द्वंद्व। उसके बाद शाला गमनम। शालाम गमनम द्वितीय तत्पुरुष समास। तो शाला और गमनम दो शब्द है, हमें क्या करना है? तो पहला जो शब्द है शाला, उसमें द्वितीय विभक्ति का चिन्ह लगाना है यदि द्वितीय तत्पुरुष है तो। द्वितीय तत्पुरुष में द्वितीय विभक्ति का चिन्ह लगाया पहले शब्द के अंत में, तो वहां रूप बन गया शालाम। ओके, शाला गमनम। आणि याला जोडून जर लिहायचं असेल तर विभक्त चिन्ह काढायचं, मूळ शब्द आहे शाला आणि जोडलं की शाला गमनम हे समस्त पद झालं. विभक्ती तत्पुरुष मध्ये कोणतीही विभक्ती असू द्या, पहिल्या शब्दाच्या शेवटी जे विभक्तीचे चिन्ह आहे ते काढायचं, मूळ शब्द घ्यायचा आणि जोडायचं शाला गमनम. धनेन संपन्न, इथे बघा धनेन संपन्न विग्रह दिला असेल, तुम्हाला समस्त पद लिहायचं असेल तर काय करायचं, मूळ शब्द आहे धन, जोडलं की धन संपन्न हे झालं समस्त. अगदी सोपं आहे, हे खूप बिल्कुल इजी है, थोड़ा सा ही ध्यान देना है. धनेन संपन्न, हाँ, एक तो धनेन तृतीय विभक्ति है तो यहाँ समास का नाम हो गया तृतीय तत्पुरुष, ठीक है। नाम पूछा गया तो तृतीय तत्पुरुष। और धनेन में मूल जो वर्ड है वो धन है, को लेना है और संपन्न शब्द एज इट इज लगाएंगे तो धन संपन्न रूप बन जाएगा। तो ये हो गया संपद और विग्रह के। इसके और उदाहरण हम देखने वाले आगे। अभी केवल सभी समास का एक शॉर्ट में परिचय। दान पेटिका, दानाय, दान के लिए पेटिका, दानासाठी असलेली पेटी, चतुर्थी तत्पुरुष। देशार्थम, देशासाठी, साठी हिंदी में के लिए, देश के लिए, उस अर्थ में चतुर्थी तत्पुरुष का प्रयोग होगा। देखो यहाँ पे अर्थम शब्द है और यहाँ इति आया है, ये ध्यान रखेंगे। यदि देशाय अर्थम होगा तो भी ये सही है, और देशाय इति है तो भी वह सही है। और इसमें देशाय शब्द में चतुर्थी विभक्ति, देवाय के जैसे चतुर्थी तत्पुरुष समास होगा। हस्तपतितम, हाथ से गिरा हुआ, जिससे अलग हो रहे हैं, ज्याच्यापासून वेगळं होत आहे त्यामध्ये पंचमी विभक्तीचा प्रयोग केला जातो. म्हणून हातातून पडलेला, हातातून वेगळं झाला, हस्तात पंचमी विभक्ती झाली आणि पतितम शब्द आहे पंचमी तत्पुरुष. तर ज्यांचं हाफ संस्कृत आहे त्यांना तर अगदी सोपं आहे. हस्तात हे काय आहे, कोणती विभक्ती आहे ते बघायचं आणि ते समास लावायचा. पंचमी तत्पुरुष आहे. वृक्षस्य षष्टी आहे तर षष्टी तत्पुरुष झाला. नृत्य सप्तमी विभक्ती आहे तर सप्तमी तत्पुरुष झाला. ज्यांना फुल संस्कृत आहे त्यांना आपण सोपं आहे. वृक्षस्य मध्ये वृक्ष मूळ शब्द आहे, जोडलं की वृक्ष शाखा हे समस्त पद झालं. आणि वेगळं करत असताना वृक्षाची शाखा, चाचीचे अर्थामध्ये षष्टी विभक्तीचा प्रयोग होतो, म्हणून तिथे वृक्षस्य शाखा असं होणार. नृत्य निपुणा, निपुण, प्रवीण, कुशल, तज्ञ म्हणजे एक्सपर्ट अर्थामध्ये जेवढे पण शब्द आहेत ते सप्तमी विभक्ती सोबत प्रयोग होतात. त्यामुळे नृत्य निपुणा, नृत्य कुशला, कुशला असतं तर नृत्य कुशला. ओके, क्रीडापटू, क्रीडा शब्द स्त्रीलिंग असल्यामुळे क्रीडायाम, मालायाम प्रमाणे क्रीडायाम पटू, सप्तमी तत्पुरुष समास अशा प्रकारे होतं. ठीक आहे, आता पुढे बघूया. काही उपपद तत्पुरुष आहेत तुमच्या कोर्समध्ये. उपपद तत्पुरुष काय असतं? जलद आहे त्याचं उदाहरण आहे. तर द म्हणजे दा धातूचं तिथे थोडासा अंश किंवा थोडासा आपल्याला हिंट मिळते की दा धातू आहे तिथे. तर क्रियापदामध्ये म्हणजे विग्रहामध्ये लट लकारचे वर्तमान काळाचे क्रियापद आपल्याला बघायला मिळतील. दा धातूचं ददाती रूप होतं, म्हणून जलम ददाती इति जलदः, म्हणजे जो जल देतो, पाणी देतो त्याला जलद म्हणतो. नीरजम, नीरे पाण्यामध्ये जो जन्म घेतो, जायते, नीरे जायते इति नीरजम. पंकजम, पंके जायते इति पंकजम. ठीक आहे, असं अर्थानुसार तिथे प्रयोग केला जातो. उपपद तत्पुरुष, त्यानंतर नय तत्पुरुष, अयोग्यम, अयोग्यम, त्याला नकारार्थक शब्द आहे बघा, न योग्यम.
योग्याचा अपोजिट न योग्यम. अनल्पम अयोग्य म्हणजे काय? जे योग्य नाहीये. न योग्यम. योग्यमचा अपोजिट अयोग्यम. अनल्पम, न अल्पम. आता इथे काय आहे? 2 उदाहरण घेण्याचं कारण असं आहे, की ह्या विग्रहामध्ये न च्या पुढे व्यंजन आलेलं आहे. क, ख, ग, घ नंतर य, र, ल, व, य हे व्यंजन आलेलं आहे. त्यामध्ये त्यामुळे घ्यायचं आहे. ह्या न च्या पुढे जर स्वर आला असेल, तर तिथे अन घ्यायचं. अन अल्पम. न योग्यम, अयोग्यम झालं तिथे. अयोग्यम. घेतलं फक्त. ते न अल्पमचं अन घ्यायचं. अन अल्पम. ओके. अशा प्रकारे हे न तत्पुरुष आहे. नत्र तत्पुरुष काय म्हणतात? नत्र हे त्र असं असतं. हे त्र नाहीये, हे अनुनासिक आहे. नाही तत्पुरुष असं म्हणतो त्याला. नाही तत्पुरुष. कर्मधारय समासमध्ये काय आहे? तर 3 प्रकार असतात. एक सामान्य नाम विशेष नाम संबंध, सामान्य नाम विशेष नाम संबंध, विशेषण विशेष्य संबंध आणि उपमान उपमेय संबंध. या तिन्हीच्या आधारावर एकच समास नाव समासाचं कर्म धारायचं आहे. अयोध्या नगरी, अयोध्या नाम नगरी कर्मधारय समास आहे. रक्तपुष्पम, रक्तम पुष्पम कर्मधारय समास आहे. घनश्यामः, घनः इव श्यामः, घनश्यामः हे कर्मधारय समास आहे. पहिल्या याच्यामध्ये सामान्य विशेष नाम संबंध, विशेषण विशेष सेकंड आणि तिसऱ्या याच्यामध्ये उपमान उपमेय संबंध असलेला. त्यानंतर बहुव्रीही समासमध्ये मूषक वाहनः. मूषकः वाहनः यस्य सह मूषक वाहनः. बहुव्रीही समास आहे. प्रतिदिनम, दिने, दिने अव्ययभाव समास. ठीक आहे. आता हे सामान्य तुमच्या कोर्समध्ये असलेले समास जे आहे त्याचं एकदा आपण थोडंसं शॉर्टमध्ये रिव्हिजन बघितलेलं आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला एक ज्यांनी ऑलरेडी शिकलेले होते त्यांना बऱ्यापैकी थोडंसं रिव्हिजन झालेलं आहे आणि त्यांना फर्स्ट टाइम जे शिकत आहे किंवा ज्यांना समजलं नव्हतं, जिनको कुछ समझ में नहीं आया था, उनके लिए थोड़ा-सा आज क्या है आपको आयडिया मिल गई. पुढे बघूया आता डिटेल्समध्ये घेऊयात. एक-एक उदाहरण, एक-एक नियम पुढे. द्वंद्व समास. पहिला 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही शिकले होते, तो पहिला प्रकार आपण आजच्या मधला द्वंद्व समास आहे. द्वंद्व, द्वंद्व युद्ध सुद्धा असं म्हटलं जातं. म्हणजे दोघांमध्ये 1 to 1 त्यामध्ये फक्त दोघच असतील. तर उभय पद प्रधानो द्वंद्व. इस समास में सभी पद प्रधान होते. दो या दो से अधिक जितने भी शब्द है वो सभी प्रधान होंगे और दो या दो से अधिक संज्ञा शब्द विग्रह की दशा में च शब्द से जुड़े जाते हैं, ते रहते हैं. रामः किती पण शब्द असू द्या. रामः च, श्यामः च, लक्ष्मणः च, भरतः च लावायचं. भरतः च, सीता च, जेवढे पण शब्द असेल सगळे विग्रहामध्ये च च च च लावत जोडत जायचे. आणि समस्त पद करताना सगळे विभक्ती चिन्ह काढायचे हे ठीक आहे. आणि च च काढायचं. राम, श्याम, लक्ष्मण, भरत, सीता एकत्रच बहुवचनचा प्रयोग केला. कारण की 1, 2, 3, 4, 5 आहेत. 5 म्हणलं की बहुवचन म्हणून सगळ्यात शेवटच्या शब्दामध्ये विभक्ती चिन्ह लावलं बहुवचनचं सीता. ठीक आहे. त्यानंतर बघा समासामध्ये द्वंद्वामध्ये इतरेतर एक प्रकार आहे आणि दुसरा आहे संहार द्वंद्व. इतरेतर आणि संहार द्वंद्व हे 2 प्रकार आपल्याला इतरेतर काय आहे? उदाहरण बघूया काही. इतर इतर वेगवेगळे शब्द. धन, धान्य, पुष्प, फलानी. एक उदाहरण आहे. धन, धान्य, पुष्प, फलानी. आता ह्या समासामध्ये किती शब्द आहेत बघा. धन, धान्य, पुष्प आणि फलानी 4 शब्द आहेत. धन, धान्य, पुष्प, फलानी. आता काही काही ठिकाणी जोडलेल्या शब्दामध्ये
मुलं चुका काय करतात? धनानी, फलानी प्रमाणे सगळीकडे धनानी, धान्यानी, पुष्पाणी आणि फलानी जोडून लिहिलेलं ते सांगतो हां, जोडलेलं. तर ते काय आहे? चुकीचं आहे. जोडतांनी विभक्तीचे चिन्ह फक्त शेवटी जे शब्द आहेत त्यामध्येच लावायचं. बाकी ठिकाणी काढून घ्यायचे. विग्रह करतांनी लावायचं. तर विग्रह करतांनी बघा धनानी च, अन्यानी च, पुष्पाणी च आणि फलानी च. सगळ्या शब्दांच्या शेवटी च, च, च. सगळीकडे बहुवचन घेतलं धनानीच्या, धान्यानीच्या, पुष्पाणीच्या, फलांच्या. काही काही ठिकाणी काही पुस्तकात एक वचनचा प्रयोग असू शकतो. धनमच, धान्यमच, पुष्पमच, फलमच. हे सुद्धा का बरोबर आहे? इथे तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे. एक वचन घेऊ शकता किंवा बहुवचन घेऊ शकता. कारण की तुम्ही 5 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 1 1 2 3 4 5 5 जरी घेतले तरी 5 म्हणलं की काय आहे बहुवचन आहे. ठीक आहे. मी एक वचन जरी प्रयोग केला तर सगळं समस्त पद बहुवचनामध्ये असलं पाहिजे होतं. ते बरोबर आहे. ते तुम्ही इथे सगळीकडे 3 3 3 घेतलं. जसं धनानी 3, अन्यानीमध्ये 3, पुष्पाणीमध्ये 3, फलानीमध्ये 3. 3 3 3 जरी केले तर किती होतात? 3 आणि 6 3 9 4 आहेत ना? 4 1 2 4 हां, 4 शब्द आहेत. धन 6 आणि 6 12 3 3 6 3 9 3 12 12 शब्द झाले आणि ते 4 होते. 5 नाही 4 होते. तरी सुद्धा हे बहुवचनच आहे. म्हणजे एक वचन घ्या किंवा बहुवचन घ्या दोन्हीही चालतील जर खूप सारे शब्द असतील तर. परंतु ह्या शब्दामध्ये मृग शृगालमध्ये त्याचा ऑप्शन तुम्हाला नसणार आहे. दोनच शब्द आहे मृग, शृगालव. मृग आणि शृगालः. म्हणून विग्रह करताना मृगाच, शृगालाच दोन्ही शब्दामध्ये एक वचनचाच प्रयोग करायचा आहे. कारण की समस्त पदामध्ये इथे द्विवचनाचाच प्रयोग होता. दोनच शब्द असेल तर एक वचन असेल तर तिथे द्विवचनामध्ये द्विवचनच प्रयोग करायचा. म्हणजे समस्त पदामध्ये द्विवचन प्रयोग करायचं. आणि विग्रहामध्ये प्रत्येक शब्दामध्ये एक वचनचाच प्रयोग करायचा. काही-काही इथे मृगौच, शृगालौच असं केलं तर रॉंग. 2 आणि 2 द्विवचन प्रयोग केला. 2-2 म्हणजे 4 होणार. 4 इथे आपण एक समस्तपद द्विवचनामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे विग्रहामध्ये एक वचनचाच प्रयोग करायचा. मृगाच्या शृगाला. तर इन केस मृगहाच शृगालहाच तर इथे खाली बघा तिसऱ्या नंबरच्या मध्ये शुक आणि सारिका हा दोन शब्द आहे शुक आणि सारिका परंतु समस्त पद जे आहे ते बहुवचनामध्ये तुम्ही इथं एक एक वचन जर घेतलं जसं मृगाच्या शृगालहाच त्याप्रमाणे जर एक एक वचन घेतलं तिथे काय होणार का होणार कारण की समस्त पद बहुवचन होतं. पण दोन शब्द आहेत परंतु दोन्ही पण बहुवचन मध्ये प्रयोग करायचे आहे. शुकाहाच सारिकाहाच म्हणजे 3 आणि 3 6 होतील म्हणजे बहुवचन होणार. तर एक वचन घेतलं तर ते 2च होणार म्हणजे समस्त पद द्विवचनामध्ये असलं पाहिजे होतं. परंतु जर समस्त पद बहुवचन आहे तर शुकाहाच सारिकाहाच अशा प्रकारे तिथे प्रयोग केला जाईल. निघर्षण छेदन ताप ताडनेही तर निघर्षणम च छेदनम च तापम च ताडनम च तेही तृतीय विभक्तीमध्ये असल्यामुळे तेही तिथे प्रयोग झालेला आहे. व्याघ्र भल्लुक दोन शब्द आहे व्याघ्र आणि भल्लुक म्हणून व्याघ्राच भल्लुकाच गिरिजा समुद्र सुतयो आता इथे षष्टी विभक्ती सप्तमी विभक्तीचे द्विवचनचे रूप आहेत तयो तयो यो गिरिजाच समुद्र सुताच तयो त्यामुळे दोन एक वचनाचा प्रयोग करून आणि तयो त्यामध्ये ऍड केलेला आहे. पुढे बघूया इथे क्लिअर झाला असेल इतर दोन समास. आता तुम्हाला होमवर्क काय आहे तर तुम्ही त्या पाठ्यपुस्तकामध्ये इतर दोन समासाचे जे उदाहरण आहे ते तुम्ही बघू शकता तिथून किंवा हे सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या हे तुमचे नोट्स तुम्ही तयार ठेवा. मी क्लासमध्ये शिकवत असताना तुम्ही लिहित चला ऐका व्यवस्थित तुम्हाला समजेल. त्यानंतर पुढील उदाहरणाकडे जाऊया. संहार द्वंद्व ओके संहार द्वंद्व समास आहे संहार मध्ये काय आहे द्वंद्व समास बघा अशा प्रकारे लिहिला जातो द्वंद्व संहार म्हणजे समूह
दोन गोष्टींचा एक ग्रुप, एक समूह, त्याला समाहार असं म्हणतो आपण. समाहार शब्दाचा सामान्य अर्थ समूह, ग्रुप. दो बातों का एक ग्रुप, दो प्राणियों का हो सकता है, दो हाथ पैर का हो सकता है, सूक्ष्म जीवों का हो सकता है, अथवा हल्दी कुमकुम का हो सकता है, दूध शक्कर का हो सकता है, तिल, उन दोनों का एक या बहुत सारी चीजों का एक समूह जब बताना हो, वहां पर जो समास होगा उसे समाहार द्वंद्व कहेंगे. दोन गोष्टीचा एक ग्रुप सांगायचा असेल तेव्हा तिथे समाहार द्वंद्व होतो. समाहार द्वंद्वाला ओळखण्याचं लक्षण जर विग्रह असेल तर तिथे समाहार हा समाहार होणार. एतयोः समाहारः, एतेषां समाहारः. ज्या ठिकाणी अशा प्रकारे होईल तिथे हार द्वंद्व आहे असं. बघा, मूषक मार्जारम, मूषकः च ही मार्जराचं. एक उंदीर एक मांजर. मूषका म्हणजे उंदीर आणि मार्जारः म्हणजे. आता समस्त पद, इतरेतर आणि समाहार द्वंद्वामध्ये काय अंतर आहे? कोणीकडे च लावलं जातं, ठीक आहे. इथे सुद्धा च आहे आणि इतरेतर मध्ये सुद्धा च आहे. दोन्हीमध्ये थोडंसं अंतर आहे. जे समस्त पद आहे, इतरेतर मध्ये नेहमी द्विवचन अथवा बहुवचन म्हणजे दोन वचन आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे बहुवचन त्यामध्येच असणार. एक वचनामध्ये कधीही नसणार. इतरेतर. समाहार द्वंद्वाचा नियम आहे नेहमी एक वचन आणि ते पण नपुसकलिंग. नपुसकलिंग एक वचनामध्येच असणार हा नियम आहे समाहार द्वंद्वामध्ये. इतरेतर मध्ये नेहमी द्विवचन आणि बहुवचन मध्येच असणार हा नियम आहे. पोषक माझ्या नपुसकलिंग झालं. जरी दोन असेल तरी एक वचनच, कारण की उंदीर आणि मांजर यांचा एक ग्रुप सांगितलेला आहे. त्यामुळे एक वचनचा प्रयोग. किती गोष्टींचा त्या आतमध्ये किती गोष्टी आहेत, परंतु आपल्याला काय दिसतं, एक ग्रुप दिसतोय. म्हणून एक वचन. मूषक मार्जारम. जात वैरत्वम दिलेल्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे जन्मापासूनच ते वैरी आहेत. जातीनेच वैरी म्हणजे दुश्मन. मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः. एतयोः समाहारः और एतेषां समाहारः और एतासां समाहारः. ये तीन शब्द आपको यहाँ पर देखने को कौन कौन से है? एतयोः में कब प्रयोग होगा? जब मूषकः और मार्जरा एक एक सिंगल सिंगल एक एक वचन का प्रयोग है विग्रह में, तो वहां पर एतयोः समाहारः द्विवचन. इनका समूह, यांचा ग्रुप कोण असेल तर द्विवचन आणि एतेषां पुल्लिंग नपुंसकलिंग मध्ये बहुवचन मध्ये होत. हस्तौ दोन हात, पादौ दोन पाय, दोन हात आणि दोन पाय म्हणजे किती झाले? दोन दोन चार, बहुवचन झालं. यांचा एक समूह ग्रुप आहे हात पाय. हात पाय दोन्ही म्हणत असतो आपण. हात आणि पाय हे दोन दोन आहे म्हणजे बहुवचन आहे म्हणून यांचा बहुवचनामध्ये प्रयोग केला. एतेषां समाहारः यांचा एक समूह. आणि जर स्त्रीलिंग असेल युकाः च लिक्षाः च युकालिक्षम, तर एतासाम समाहारात इथे प्रयोग झाला स्त्रीलिंग मध्ये. हरिद्रा कुंकुमम, हरिद्रा च कुंकुमम च एतयोः समाहारः. ते सुद्धा एतयोः आलं कारण की हळदी आणि कुंकू आपण एक वचनामध्येच प्रयोग करतो. दुग्ध शर्करम, दुग्धमच्या शर्कराचं येते समाहार. दूध आणि साखर हे पण एक लिक्विड आहे. 1 2 3 मध्ये काउंट करत नाही म्हणून एक एक वचन घेतलं. दुग्धमच्या शर्कराचं येतयोः समाहार त्यांचा समूह. तिल गुणम नेहमी सोबत राहणार. तिलहाच गुडाच एतेषां समाहारः तिल गुडम. ओके, अशा प्रकारे तिथे प्रयोग झालेला आहे. प्रकारे इतरेतरांनी समाहार द्वंद्व झाला. त्यानंतर विभक्ती तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष मध्ये बघा, मला विग्रहामध्ये समास विग्रहामध्ये पहिल्या शब्दाच्या शेवटी विभक्तीचं चिन्ह तिथे दिसेल. ओके. कोणकोणते आहे? चिंतया आकुलः, चिंताकुल आणि जोडताना ते विभक्ती चिन्ह काढायचं. मूळ शब्द चिंता आहे, तर जोडला की चिंता आकुलः. चिंता आणि आकुलः दीर्घ संधी पण झाली ते.
चिंताकुल आ असेल तर पुढे असेल तर दोन्ही ऐवजी आ घेतला तर दीर्घ संधी होते. सवर्ण दीर्घ संधी म्हणतो आपण त्याला. ते संधी सुद्धा पॉसिबल होती तर संधी सुद्धा झाली तिथे. करायची असते. ठीक है, जहां संधि पॉसिबल है वहां संधि भी की जाती है। चिंताकुलः चिंतया आकुलः तृतीया तत्पुरुषे चोरलुण्ठक भयम चोरलुण्ठकेभ्यः भयम पंचमी तत् जल व्यवस्थापनम जलस्य व्यवस्थापनम जल व्यवस्थापनम त्यानंतर काय आहे प्रजाहित दक्षः प्रजाहिते दक्षः प्रजाहित में जो दक्ष है पुरुष समास आहे दक्ष प्रवीण कुशल तज्ञ एक्सपर्ट आक्रमक व्यक्त करतो क्षेत्रपती क्षेत्रस्य पती अथवा क्षेत्राणाम विद्याविहीन श्लोक मध्ये ना विद्याविहीन पशु विद्याविहीन विद्या विद्याविहीन हीनः विहीनः रहितः गच्छः परिरः स्थितः प्रयोग होणार आहे हीनः रहितः गच्छः परिरः कान वगैरे अवयव डॅमेज आहे समजा तिथे या तत्पुरुष समास प्रयोग केला जातो. त्यानंतर काय आहे नीती निपुणा निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु नीति निपुणा नित्याम निपुणा हा नीतीषु बहुवचन क्षेत्राणाम इथे सुद्धा बहुवचन नित्याम एकवचन नीतीषु बहुवचन निपुणः सप्तमी तत्पुरुष समजतंय क्लिअर आहे आवाज येतोय व्यवस्थित क्वेश्चन परीक्षेमध्ये रिपीट होतात बोर्डाचे पेपर जे आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेमध्ये रिपीट झालेले क्वेश्चन आहेत श्रेया क्लिअर डाऊट शंका कोणाला प्रश्न अजून विभक्ती तत्पुरुष आहे वाचून घ्या काही प्रश्न शंका असेल तुझ्या नियम सेम पहिले जे जोडलेले शब्द आहे अर्थानुसार त्यामध्ये विभक्ती चिन्ह लावलं जाईल पहिल्या शब्दाच्या शेवटी नाव दिलेलं असतं वेगळं करताना विभक्ती चिन्ह लावायचं जोडताना विभक्ती चिन्ह काढून तो शब्द जोडायचा विभक्ती समास विभक्ती तत्पुरुष समास शिकत असताना तुम्हाला विभक्ती कोणती लावायची ते सुद्धा गरजेचं आहे सर्वार्थ साधनम सर्वार्थानां साधनम षष्ठी तत्पुरुष रासभरोहनम रासभम रोहनम तत्पुरुष भुजगय यमितः भुजगेन यमितः तृतीय तत्पुरुष चरण विकला चरणेन अथवा चरणाभ्याम विकला एका पायाने विकलांग असेल असं सांगायचं चरणेन दोन पायाने विकलांग असेल सांगायचं असेल तर चरणाभ्याम क्रियासिद्धी क्रियायाः सिद्धिः षष्ठी पूजार्थम पूजायै इति पूजाये इदम पूजाये अर्थम अशा प्रकारे तिथे होऊ शकतं चतुर्थी बाल सूर्य बिंबम बाल सूर्यस्य बिंबम
राजसद्मः, राज्ञः सद्मः. राजा शब्दाची षष्ठी विभक्ती राज्ञः होते, राज्ञः सद्मः. नीरजमूल्यं, नीरजस्य मूल्यं, पुस्तकपठनं, पुस्तकस्य पठनं, परागकणः, परागस्य कणाः, परागकणा. त्यानंतर मदांध, मदेन अंध तृतीय तत्पुरुष आहे. अभिनयार्थम, अभिनयाय इदम अथवा अभिनयाय इति चतुर्थी तत्पुरुष आहे. बालवीर चमूह, बालवीरानाम, इथं बालवीर झालं, वीर पाहिजे. बालवीर चमूह, बालवीरानाम चमूह, षष्ठी तत्पुरुष समास. पाषाणखंडः, पाषाणस्य खंडः, षष्ठी तत्पुरुष. लोकप्रियः, लोकेषु प्रियः, सप्तमी तत्पुरुष. वनस्पतिगतः, वनस्पतिं गतः, द्वितीय तत्पुरुष. गृद्धराजः, गृद्धानां राजा, षष्ठी तत्पुरुष. राक्षसेन्द्रः, राक्षसानाम् इंद्रः, षष्ठी तत्पुरुष. नंतर भयाकुल, भयाकुल, भयेनाकुल, तृतीय तत्पुरुष. चिंतामग्न, चिंतायां मग्न. मातुसेवा, मातुसेवा. दारपोषणरतः, दारपोषणे रतः. यमराज सहोदरा, यमराजस्य सहोदरः. हेमघटः, हेम्नः घटः. निद्रामग्नः, निद्रायां मग्नः. सुभाषित संग्रह, सुभाषितानां संग्रह. प्रतीक्षालयः, प्रतीक्षायै आलयः, प्रतीक्षालयः. वेटिंग रूम, प्रतिपदम संस्कृतम मध्ये आलेला आहे प्रतीक्षालयः. रिपोर्ट वर वेटिंग रूम मध्ये होते. विभक्ती तत्पुरुष समास द्वितीय तृतीय पासून सप्तमी पर्यंत. विभक्ती तत्पुरुष मध्ये प्रथम विभक्ती तत्पुरुष नसतो, द्वितीयापासून सप्तमी पर्यंत असतो. प्रकारच त्याचे आहे द्वितीय तृतीय, म्हणून उदाहरण सुद्धा जास्त आहेत. बाकी समासामध्ये एवढे उदाहरण नाही जेवढे विभक्ती तत्पुरुषचे आहेत. हे सगळे लिहून घ्या. वाटलंच तर याच्यामध्ये तुम्ही अजून शॉर्ट लिस्ट करू शकता. द्वितीयाचे एका सोबत एक सोबत लिहू शकता, तृतीया सोबत लिहू शकता, चतुर्थी. ते अजून सोपं जाईल तुम्हाला जर तुम्ही तसं लिहिलं तर, किंवा आहे तसं लिहू शकता. त्यानंतर उपपद तत्पुरुष बघा. त्यांचे काही डाऊट असतील आपण परत घेऊया, अगोदर एकदा थोडंसं क्लिअर करून घेऊया. उपपद तत्पुरुष. आता उपपद तत्पुरुष समास मध्ये काय नियम आहे, कशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो. तर उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाची व्याख्या त्यामध्ये सांगितलेली आहे, अर्थ एक्सप्लेन केलेला आहे विग्रहामध्ये. कल्याणकारी म्हणजे काय, तर कल्याणम करोती, कल्याणकारी. कारी शब्दामध्ये क्रू धातूचा थोडासा अंश त्यामध्ये आहे. पाल धातू, जसं पाल शब्दामध्ये पालयती ह्या क्रियापदाचा अंश आहे. सरसीजस्य, सरसीजः, जह या धातूचं जायते, त्या धातू नाही तिथे. जायते तिथे जसं क्रियापद आहे, त्या क्रियापदाचा तिथे अंश मला बघायला मिळेल. आणि स्य लागल्यामध्ये षष्ठी विभक्तीमध्ये असल्यामुळे तस्य आलं तिथे. ते हस्तस्तम, स्त म्हणजे स्था धातूचा प्रयोग आहे. तिष्ठती रूप होतं लटलकार मध्ये. नीरजामध्ये परत जायते रूप झालं. ते न्यह म्हणजे जानाती, न्या धातूचा प्रयोग आहे. निते सुद्धा धारी, धारण करण्याच्या अर्थामध्ये द्विधारणे. धारयती अंबोदामध्ये दा धातू, आणि इथे सुद्धा स्था धातूचा प्रयोग आहे. म्हणजे समस्त पद मध्ये सुद्धा धातूचा थोडासा अंश तुम्हाला हिंट मिळणार आहे. आणि विग्रहामध्ये तुम्हाला लटलकारचे क्रियापदाचा प्रयोग तिथे करायचा असतो किंवा असतो. एकमेव समास आहे ज्यामध्ये क्रियापदाचा प्रयोग तुम्हाला तिथे दिसेल. कल्याणकारी, कल्याणम करोती. उद्यानपालः, उद्यानम पालयति. म्हणजे काय, उद्यानपाला म्हणजे उद्यानम पालयति, तो उद्यानाचं पालन करतो. सरसीजस्य, सरसी जायते इति सरसी, तस्य. सरसीज म्हणजे, सरसी म्हणजे तलावामध्ये जो जन्म घेतो, उत्पन्न होतो, त्याला सरसीज म्हणतात. षष्ठी विभक्ती असल्यामुळे तस्य आलं तिथे. हस्तस्तम, हस्ते तिष्ठती इति हस्तस्तम, हातामध्ये असलेला. तत् अथवा तम. नीरजम, नीरे जायते इति नीरजम. किंचिज्ञः, किंचित जानाति इति किंचित. सर्वज्ञ, सर्वम जानाति, सर्व सब कुछ पता है उसको, ते सर्वज्ञ कहें. भल्लुक वेशधारी,
हल्लुक वेषं धारयति इति हल्लुक वेशधारी। मृगात कौन सा लेसन था वो? धेनुः और व्याघ्र पलायते। अब्दुल था ना हल्लुक वेशधारी. अंबोदः अंबोदः इथे स्पेलिंग मध्ये म हलंत असतं म्हणजे जोडलेलं. बोधः. अंबः ददती इति अंबोधः. ददती हे बहुवचन सुरू. दाती दत्तः. समीपस्थः समीपे तिष्ठति इति. अशा प्रकारे तुम्हाला व तत्पुरुष मध्ये उदाहरण दिसते. ज्यांना हाप संस्कृत आहे त्यांना हे करवती, पालेती असे जर क्रियापद दिसत असेल तर तिथे उपपद तत्पुरुषला तुम्ही मॅच करू शकता. उपपद तत्पुरुष आहे. नाही तत्पुरुष बघा, नाही मध्ये नकारार्थक शब्द आहे. जे परिचित नाही त्याला अपरिचित म्हणतो. जे योग्य नाही त्याला अयोग्य म्हणतो. अपोजिट वर्ड असेच तयार होतात. तर तसाच प्रकारचा हा एक समास आहे. अपरिचितः, अपरिचितः, अनागतम ते न आगतम, अनुत्तमानी म्हणजे न उत्तमानी, अरुचिही म्हणजे न रुची, अनिच्छन्ती म्हणजे न इच्छन्ती. अशा प्रकारे हे समास नाही तत्पुरुष समास आहे. पाठ्यपुस्तकामध्ये काही उदाहरण आहे ते लिहून घेऊ शकता आणि हे सुद्धा लिहून जिथे जिथे समास दिलेले आहेत ते तुम्ही बघा थोडेसे. कर्मधारय समास थोडासा अजून डिटेल्स मध्ये बघूया. कर्मधारय समास 3 प्रकारामध्ये शिकणार आहे. पदांच्या परस्पर संबंधावरून कर्मधारय समासाचे 3 प्रकार पडतात. आपल्याला परीक्षेमध्ये फक्त एकच विचारलं कर्मधारय. 3 प्रकार आपण आपल्याला समजण्यासाठी प्रयोग करू. ठीक आहे. विशेष नाम, सामान्य नाम संबंध, विशेषण, विशेष संबंध. बघा, विशेष नाम, सामान्य नाम, विशेषण, विशेष्य आणि उपमान, उपमेय संबंध हे 3 प्रकार आपण कर्मधारयामध्ये शिकू. त्यामध्ये विशेष नाम, सामान्य नाम काय आहे? अगदी सोपे आहेत हे तिन्ही पण. 3 आहेत असं म्हणजे खूप डिफिकल्ट असं नाही. तिन्ही एकसारखे आणि सोपे-सोपे आहेत. अयोध्या नगरी म्हणजे काय? तर अयोध्या नगरी. नाम शब्द काही ठिकाणी नाही, मग काही ठिकाणी जोडला गेलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला कर्मधारय समास आहे असं लक्षात आलं पाहिजे. अयोध्या नाम नगरी म्हणजे अयोध्या. कालिदास कवी ही कालिदासः नाम कवी कालिदास कवी. राक्षसामत्यः राक्षसः नाम मत्यः. प्रभास क्षेत्रम प्रभासम नाम क्षेत्रम. विवेकानंद महोदयः विवेकानंदः नाम महोदयः. भारत देशः भारत देशः म्हणू शकतो किंवा भारतः नाम देश. गंगा नदी गंगा नाम नदी अथवा गंगा. थोडंसं वाचून घ्या. सगळे कर्मधारय समासाचे प्रकार आहेत. कणाद मुनी वगैरे सैव परमाणू मध्ये आलेला आहे. सेकंड पार्ट मध्ये नाही अमूल्यम कमलम शिशिर ऋतू. आदिशंकराच्या पाठामध्ये पूर्णा नदी तीरे सह स्नानार्थम गच्छति. वाचन प्रशंसा पाठामध्ये आलेले भरतमुनी. वाल्मिकी बाण भरतमुनी अलग नाही आय थिंक माहित नाही. त्यामध्ये वाल्मिकी बाण बाणाद प्राचीन. त्यानंतर बघा विशेषण विशेष संबंध काय असतो? दोन्हीमध्ये समान विभक्ती वचन पाहिजे. रक्तपुष्पम आता इथे काय करायचं? म काढायचं आणि जोडायचं रक्तपुष्पम. स्थूल हा पुरुषामध्ये विसर्ग काढायचा मूळ शब्द आहे स्थूल आणि जोडला की पुरुष. आणि जेव्हा विग्रह करत असतो शुक हा जसा आहे तसं हरित शब्दामध्ये विभक्ती चिन्ह लावलं की हरिता हा शुक. यष्टिका दीर्घा यष्टिका. उन्नत वृक्ष वृक्ष हा बहुवचन आहे तो उन्नता हा वृक्ष. महापुरुष महान पुरुष इथे पुरुष एक वचन पाहिजे. महान पुरुष पुरुषोत्तम आता इथे बघा पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष. तर इथे मागे पुढे जर करायचं झालं तरी पण ठीक आहे. उत्तम हा पुरुष अथवा पुरुष हा उत्तम हे पण ठीक आहे. श्याममूर्ती ही श्याम हा मूर्ती महादेवी महती देवी. महा शब्दाची स्त्रीलिंगमध्ये महती रूप बनतं महती देवी.
सगळे विशेष नाम, सामान्य नाम म्हणजे विशेषण विशेष्य संबंध असलेले कर्मधारय. मला डायरेक्ट फक्त कर्मधारयच लिहायचं. कोणता प्रकार आहे ते आवश्यक नाही. जीर्णवस्त्रं, जीर्णं वस्त्रं, महाधनिकः, महान् धनिकः, नराधमः, अधमः नरः, आद्य कृषकः, आद्यः कृषकः, प्रथमदर्शनं, प्रथमं दर्शनं, विविध बीजानि, विविधानि बीजानि, क्षुद्रबुद्धिः, क्षुद्रा बुद्धिः, बालसूर्यः, बालः सूर्यः, परमाणुः, परमः अजून सारे आहेत बघा. महर्षी, महान ऋषी, महागणः, अ, विनीतः वेषः, शुभेच्छा, शुभः इच्छा, तीक्ष्णं तुंडम, उत्तमः खगः, खगोत्तमः, चरमः बिंदू, चरमबिंदू, भारतीया विद्या, भारतीय विद्या. आता उपमान उपमेय संबंध इथे सुद्धा बघा. त्यानंतर प्रिय भाषा, प्रिया भाषा, बहवः जनः, सावधानं मनः, सर्वे धर्मा, सर्वधर्माः, विशेषा अर्हता, विशेष अर्हता, सगळे तुम्ही बघू शकता. त्यानंतर उपमान उपमेय संबंध असलेला की इव म्हणजे सारखा, इव म्हणजे सारखा, एव म्हणजे दोन्ही एकच आहे, एकच. जेव्हा सांगायचं आहे तेव्हा एव आणि ज्याच्यासारखा सांगायचं आहे त्यामध्ये इव शब्द. इव म्हणजे सारखा. कर्पूर गौरः, कापूर जो आहे कापुराप्रमाणे गोरा असलेला. कर्पूर इव गौरः, कर्पूर गौर. घनश्यामः, घन मतलब बादल, श्याम मतलब सावला या काला. बादल की तरह हे श्याम काला घनश्याम. न इव श्यामः पाद पंकजम, पैर है कमल के जैसे. पंकज मतलब कमल. दो पैर कमल के जैसे. पादो पंकजम इव. इव यहाँ पर एंडिंग में लगाया. यहाँ बीच में ही आता तो क्या बन जाता? पादो इव पंकजम मतलब पैरों के इव मतलब जैसा. पायासारखे कमळ. उलट झालं. म्हणजे कमळ पाय हे कमळासारखे आहे. म्हणून पादो पंकजम इव पंकजाप्रमाणे आहे. मुखकमलम मुखम कमलम इव. मुख जे आहे कमळाप्रमाणे आहे. इव मध्ये असेल तर मुखम मुख प्रमाणे मुखासारखा कमळ. परंतु कमळाप्रमाणे मुख असं म्हणायचं आहे. सुक्ती सुधा, सुक्ती सुधा इव. सुक्ती जी आहे ती सुधा म्हणजे अमृताप्रमाणे आहे म्हणून सुक्ती सुधा इव. विद्या धनम, विद्या एव धनम. आता इथे विद्या हे एकच म्हणजे विद्या हेच धन आहे. तेव्हा सांगायचं आहे तिथे एव. विद्या ही धन आहे. विद्या एव धनम. गृहमंदिरम, घरी मंदिरे, गृहम एव मंदिरम. सद्गुणः एव संपत्ती, सद्गुण संपत्ती. मनः एव मंदिरम, मनो मंदिरम. संसार एव सागर, संसार सागर. हे अशा प्रकारे तिथे प्रयोग होतात. अव्ययभाव आणि बहुरीचे जास्त उदाहरण नाही, शॉर्ट शॉर्ट मध्ये आहे बघा. मला अव्ययभाव समासमध्ये 1, 2, 4 आणि 5 5 शब्द आहे. त्यामध्ये प्रति शब्द आहे. प्रत्यहानीमध्ये स आहे किंवा सह म्हणतो त्याला. त्यानंतर यथा शब्द आहे. स तेच आहे. आणि ते परत तेच सेमच आहे. हे 3-4 शब्द आहे. प्रति, सह, यथा आणि एवढेच आहेत. 3-4 शब्द आहेत. त्या आधारावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचार. प्रति शब्द आला प्रत्यहम, अहनी, अहनी. रिपिटेशन करायचं. अहनी, अहनी. सप्तविभक्तीचा प्रयोग करायचा आणि रिपिटेशन. सकोपम, कोपेन सह. सह अथवा स आया तो उसके साथ तृतीय भक्ति का ही प्रयोग करना है. ठीक है. तृतीया, सप्तमी और यथेष्टम, इष्टम अनुसृत्य अथवा अनतिक्रम्य द्वितीय भक्ति में प्रयोग हुआ इष्टम. सविनयम, विनयेन यहाँ पे फिर से तृतीय भक्ति हो गई. विनयेन सह सविनयम. यथोचितम, उचितम अनुसृत्य यथोचितम. इस प्रकार से प्रयोग किए गए. त्यानंतर बघा बहुव्रीही समास लास्ट आहे आजच्या क्लाससाठी. 2-4 मिनिटांमध्ये संपेल. बहुव्रीही समासमध्ये काय आहे तर तिसऱ्या कोणाविषयी. क्षुद्रा बुद्धी यस्य सह क्षुद्र बुद्धी. लगुड हस्त लगुणम हस्ते यस्य सह. म्हणजे काठी आहे हातात ज्याच्या असा
महात्मा, महान आत्मा यस्य सः. महान आत्मा आहे ज्याचे असा तो. अल्पधी, अल्पा ही यस्य सः अल्प. अल्पबुद्धी, धी म्हणजे बुद्धी आहे ज्याची असा तो. आता इथे जर पुल्लिंग शब्द असेल, तर इथे यस्य सः पुल्लिंग असणार. इथे आता शुभ्र वस्त्रा, श्वेत वस्त्रा, श्वेत वस्त्रा स्त्रीलिंग असेल, तर यस्याः सा तिथे होणार. यस्याः सा. श्वेत श्वेतम वस्त्रम यस्याः सा. अशा प्रकारे तिथे होणार. आयत लोचन स्त्रीलिंग आहे बघा. आयते लोचने यस्याः सा. स्त्रीलिंग आयत लोचना. सा. त्यासाठी शब्द आलेला आयत लोचना. महाबलः महान बलम यस्य सः महाबलः. तीक्ष्णतुंडम तीक्ष्णम तुंडम यस्य सः तीक्ष्ण जटायु. मलिनकायः आदिशंकराचार्य पाठामध्ये. मलिनः कायः यस्य सः मलिनकायः. पन्नगभूषणः चित्रकाव्यामध्ये. पन्नगः भूषणम यस्य सः पन्नग. शिव भगवान शंकर भगवंता पन्नग. अशा प्रकारे हे समास इथे पूर्ण झालेले आहेत. समासाचं एक रिव्हिजन घेतलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा समास टॉपिक घेतलेले होते. आपण व्यवस्थित शब्दशः डिटेल्समध्ये समास शिकलेलो आहोत. तर अभ्यास करायचा आहे. त्याचे भरपूर विग्रह आपण घेतलेले आहेत. उदाहरण घेतलेले आहेत. तर अभ्यास व्यवस्थित करायचा. ठीक आहे. आणि पाठ्यपुस्तकात अजून काही उदाहरण असेल, तर ते उदाहरण तुम्ही लिहून घ्यावे आणि ते व्यवस्थित वाचून जर गेले 3 पैकी 3 मार्क फिक्स आहेत. परीक्षेमध्ये महत्त्वाचे टॉपिक आपण इथे पूर्ण वेळ झालेली आहे. बाकी काही डाउट शंका असेल विचारू शकता. पुढील